नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पुणे हादरले, स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करा। महादेव मुंडेंचा मर्डर झाला तेव्हा पण महाजन तिथे होता। आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन। डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकाची चौकशी करा, परिवहन मंत्र्याच्या सूचना। आणि स्वारगेट बसस्टँडमधील 4 बसचा लॉजिंग म्हणून वापर, कंडोमचा खच। वसंत मोरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाने सुरक्षा रक्षकांची केबिनच फोडली। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण देशभर महाशिवरात्रीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जात असून हर हर महादेव, ओम नमो शिवायच्या गजरात आज सकाळपासूनच हजारो शिवभक्तांनी बीड जिल्ह्यात असलेल्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले। खास करून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात तर भक्तांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेलेला दिसून आला। काही भाविकांनी तर दर्शनासाठी मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या। बीड जिल्ह्यातील चाकरवाडी, पिंपळवंडी, कंकालेश्वर, कपिलधार, नागनाथ मंदिर या ठिकाणी भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले। बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव निमित्त रविवार आणि सोमवार असे 2 दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मागील 3 वर्षांपासून लिंबागणेश येथे डीजे मुक्त सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो। रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न महानाटकाचे आयोजन करण्यात आले होते। लिंबागणेशचे भूमिपुत्र प्राध्यापक लेनाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून भालचंद्र विद्यालयातील इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नाटक सादर केले। या नाटकास ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। तर सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सजवलेल्या रथातून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। विशेष आकर्षण म्हणून संगमेश्वर हलगी पथक कुर्ला, तसेच खालसा स्पोर्ट अकॅडमी पाटोदा यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि भालचंद्र विद्यालयातील ढोल पथक व लेझिम पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक सचिन वाणी व सार्वजनिक शिवजयंती उत्सव लिंबागणेश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष असे परिश्रम घेतले। बीड येथील श्री संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान येथे सुरू असलेल्या सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी हबप महादेव महाराज राऊत माळस जवळेकर यांचे सकाळी 11 ते 1 काल्याचे कीर्तन, उपस्थित मान्यवरांचा सत्कार व महाप्रसादाने होणार आहे। तरी अखंड हरिनाम सप्ताहातील या काल्याचे कीर्तन, मान्यवरांचा सत्कार व महाप्रसादाच्या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान व सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे। परळी तालुक्यातील शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत मौजे रेवली शिवारात वीट भट्टीवर काम करणारा 20 वर्षीय बौद्ध तरुण संतोष गायकवाड राहणार साळी ब्रह्मापुरी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी याचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। त्याच्या कुटुंबियांनी या घटनेवर शंका घेत संतोषचा घातपात झाला असल्याचा आरोप केला असून पोलिसांनी मात्र त्याने विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा दावा केला आहे। आत्महत्या करणारा तरुण नग्न होऊन कसा विष पिईल, त्यामुळे जे दिसतंय ते संशयास्पद आहे। अशा वेळी पोलिसांनी श्वान पथक, मोबाईल लोकेशन या गोष्टींची मदत घेऊन तपासाची चक्रे फिरवली पाहिजेत। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून सखोल चौकशी करून आधुनिकपणे तपास करावा। तसेच या भागात नैसर्गिक घटना घडवल्या जातात, त्यामुळे त्या दृष्टिकोनातूनही सर्व बाजूने तपास करावा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री नितीन सोनवणे यांनी केली आहे।
महाशिवरात्री निमित्त परभणी शहरासह जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरात आज बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दर्शनाकरिता शिवभक्तांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली। जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरामध्ये आज पहाटेपासून सायंकाळपर्यंत पूजा अर्चेसह अन्य भरगच्च धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आले। त्यात शिवभक्त मोठ्या संख्येने व उल्हासाने सहभागी झाले होते। विशेषतः हर हर महादेव जय भोलेनाथच्या जयघोषाने सर्व शिवमंदिरे दुमदुमली। सायंकाळी उशिरापर्यंत हजारो भाविक शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाकरिता रांगेत उभे होते, तर नांदखेडा रस्त्यावरील श्री बेलेश्वर महादेव मंदिरात सुद्धा दर्शनाकरिता भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या। तर या ठिकाणी विविध संघटनांच्या वतीने भाविकांसाठी फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी। बीड येथील कैलासवासी जयदत्तजी केंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे किड्स पॅशन स्कूल आणि जय कोचिंग क्लासेसचे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी पवनसुत लॉन्स नगर रोड बीड येथे तिसरे वार्षिक स्नेह संमेलन, वर्धापन दिन व बक्षीस वितरण समारंभ जल्लोषात पार पडला। तसेच यावेळी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते किड्स पॅशन स्कूलच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटनही करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर बळीराम राख सर, डोंगरी प्रकल्पाचे कार्यकारी संचालक श्री अश्विन भोंडवे सर, राधाकिशन केंडे सर यांची उपस्थिती होती। या प्रसंगी संस्था अध्यक्षा अंजनाताई केंडे यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। प्रिन्सिपल वर्षा केंडे मॅडम यांनी शाळेमध्ये व क्लासमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत प्रास्ताविक केले। यावेळी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर, दीपक काका नागरगोजे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अक्षय शेटे, तायकांदो चॅम्पियन जया अविनाश बारगजे यांचीही उपस्थिती होती। सूत्रसंचालन घुले मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन केंडे सर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपल वर्षा केंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका प्रियंका वनवे, कोमल जोगदंड, ज्योती तांदळे, रत्नमाला साळुंके, शीतल दराडे, अनिता बांगर, शालन नेमाटे, सांगळे मॅडम, वर्षा मॅडम, भाग्यश्री मॅडम, जायभाये सर, किरण सर यांनी परिश्रम घेतले। आज पुण्यातील स्वारगेट बस स्थानकासारख्या अत्यंत गजबजलेल्या परिसरामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यात दररोज कुठे ना कुठेतरी गंभीर गुन्हे घडतच आहेत। तसेच राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यात राज्याच्या गृह खात्याला अपयश आल्याने गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे। तसेच या प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे व आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सावता सेना महिला आघाडी बीड जिल्हा अध्यक्षासह स्वाती कातखडे यांनी केली आहे। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।